आज आपण ठाण्यात झालेल्या एका मोठ्या ऑनलाईन ट्रेडिंग घोटाळ्याबद्दल बोलणार आहोत, ज्यामध्ये एका व्यापाऱ्याला 4,11,00,000 रुपयांचा चुना लावण्यात आला आहे। ही घटना ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या धोक्याला अधोरेखित करते, जिथे लोक मोठ्या नफ्याच्या आमिषाने आपली कष्टाची कमाई गमावत आहेत। हे प्रकरण 13 ऑगस्ट 2025 रोजी ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात नोंदवले गेले। पीडित, जे एक कापड व्यापारी आहेत, त्यांनी पोलिसांना सांगितले की जून 2024 मध्ये त्यांना एका अज्ञात नंबरवरून व्हॉट्सॲपवर मेसेज आला होता। या मेसेजमध्ये त्यांना एका टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्याचे आमंत्रण देण्यात आले होते, जिथे त्यांना शेअर मार्केट, फॉरेक्स आणि ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये भरपूर नफा कमावण्याचे आकर्षक आश्वासन देण्यात आले। सुरुवातीला व्यापाऱ्याला छोट्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळाला, ज्यामुळे त्यांचा विश्वास वाढला। त्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना एक खास ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले, जे त्यांना ट्रेडिंग प्लॅटफॉर्मसारखे वाटले। या ॲपद्वारे व्यापाऱ्याने हळूहळू मोठी रक्कम गुंतवणे सुरू केले, कारण त्यांना दाखवले जात होते की त्यांच्या गुंतवणुकीवर मोठा नफा मिळत आहे। पीडिताने सांगितले की त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण 4,11 कोटी रुपये जमा केले। हे जवळपास 1 वर्ष चालू राहिले। जेव्हा व्यापाऱ्याने आपला नफा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना वेगवेगळी कारणे दिली गेली। कधी त्यांच्याकडून प्रोसेसिंग फी मागितली गेली, तर कधी टॅक्सच्या नावाखाली आणखी पैसे देण्यास सांगितले। जेव्हा व्यापाऱ्याने पैसे काढण्यासाठी वारंवार दबाव आणला, तेव्हा फसवणूक करणाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क तोडला आणि ॲपमध्ये त्यांचा प्रवेश बंद झाला। या फसवणुकीची जाणीव झाल्यावर व्यापाऱ्याने तात्काळ ठाणे पोलिसांच्या सायबर सेलशी संपर्क साधला। श्रीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420 फसवणूक आणि 406 गुन्हेगारी विश्वासघात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे।